सामना क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळणार आहे साईदीप बोईसर वर्सेस दीपक 11 संघ। प्रथम नाणेफेक या ठिकाणी जर पाहिलं तर साईदीप बोईसर संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला, आपल्या बाजूला झुकवत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय ते म्हणजे दीपक 11 संघाला फलंदाजीसाठी। दीपक 11 टीम आपका एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पे भेजिए। उद्या मात्र आपण पाहतोय अंतिम 8 संघ असणार आहे, क्वालिफाईड ज्या टीम असणार आहे त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे। उद्या आपण ओम साईट स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर पाहिलं तर तब्बल 1 नाही 2 कॅमेरे मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत। 2 कॅमेऱ्यासह ओम साई स्पोर्ट्स या ठिकाणी उतरणार आहे। एक मिनिट पंच, 1 मिनिट थांबायचं आहे। एक्स्ट्रा खेळाडू आलेला नाहीये, अगदी 2 मिनिटाच्या आत दीपक 11 संघ जर एक्स्ट्रा खेळाडू आला नाही, यस यहाँ पे आ जाए, ठीक आहे गेम ऑन। आपण पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जाईल। संदीप गोलंदाजी मार्कवर असेल। बॅटर जर पाहिलं तर पहिला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय टेनी आणि दुसऱ्या बाजूला रुपेश। टेनी आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। टेनी पुन्हा एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अगदी सुरेख पद्धतीने ऑफसाइड रिझन मध्ये चेंडू खेळून काढलाय। सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल। धावफलकावर धावसंख्या या ठिकाणी नक्कीच शुभारंभ केला जातोय। यस ओव्हरमच्या पिचवर कोणी बाईक घेऊन गेलेले आहेत, प्लीज काढायचे आहे तिथून। इथे मात्र दिशाहीन होत आहेत। अतिरिक्त 1 धाव म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 चेंडू एक्स्ट्राच्या रुपयात मोजले गेले आहेत। नक्कीच सार्थक गरत माझ्यासोबत जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळते। सातत्याने जर पाहिलं तर सार्थक जेव्हा जेव्हा आम्ही सरावली गावामध्ये येतो तेव्हा मात्र हीच कामगिरी करत असताना अचूक अशी कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळते। धावसंख्या 1 ने फलकावर वाढली जाईल, धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 6 धावा आपल्याला पाहायला मिळते। 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। येणारे 2 चेंडू नक्कीच पाहिले जाईल संदीपचे कसे असतील। टेनी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मिस्टर रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय। आता मात्र रुपेशने चेंडू खेळून काढलाय सिंगल रन साठी। टेनी जातोय इथे स्ट्रायकिंग एंडवर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी या ओव्हर मधला पहिला षटक। इथे पहा चेंडू पुन्हा एकदा बाहेरच्या दिशा पकडतय। यस पंच मात्र धीरज मोरे आपल्याला ऑफिशियल पंच आहेत आणि ते मात्र दर्शवत आहेत यस इट इज अ वाईड चेंडू। अवांतर धावेने या ठिकाणी धावसंख्या वाढेल, परंतु हा चेंडू पायावर फेकला होता, अगदी गतिवान चेंडू होता। थोडासा अँगल वेगळा पाहायला मिळतोय आणि चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर थोडासा खाली राहतोय। ओव्हरची होते समाप्ती, 1 षटक कंप्लीट झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा ही धाव फलकावर लागली जाते। साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आपण पाहतायत नमित आणि यश आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप चांगली। इथे मात्र सुमधुर संगीत वाजवताना मंत्रमुग्ध करता येतं, कारण की प्रेक्षकांची करमणूक देखील क्रिकेट सोबत ध्वनिमुद्रण देखील करणं खूप गरजेचं असतं आणि तेच कामगिरी बालाजी डीजेच्या मार्फत आपल्याला होताना पाहायला मिळते। इथे मात्र नोचा इशारा येतोय, सिंगल धाव या ठिकाणी आणखीन मिळेल। धावसंख्या 10 धावा झाल्या आहेत। गॅप खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी वेगात चेंडूला फेकलं क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जर पाहिलं तर साईदीप बोईसर संघाचा क्षेत्ररक्षण करणारा आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र आडव्या बॅटचा उपयोग केलाय, वा काय जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे। विचार केला तर मिहीर होता त्या ठिकाणी
अगदी कुठलेही विचार न करताना पूर्णपणे अंग झोकून दिला आणि चेंडू जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ठेवला जातोय. धावसंख्या वाचवली जाते, 1 ने धावसंख्या वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 12 धावा. चांगली चांगली एफर्ट नक्कीच मिहिरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. संघासाठी जो क्षेत्ररक्षक असतो त्याचं काम हेच असतं. 100% एफर्ट हे इथे मात्र दिले जाते. पुन्हा एकदा आता मात्र हा चेंडू वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव गोलंदाजी मार्कवर मिस्टर चेतन आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या मात्र वाईट टाकण्याचा प्रयत्न करताय. इथे मात्र पहा गॅप शॉट खेळलाय. नक्कीच पाहायला मिळतोय मिस्टर टेनी जबरदस्त आक्रमकता त्यांनी दाखवली आणि याच्या बॅटमधून येतोय चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर लागते आतापर्यंत 17 धावा. अगदी सुरेख टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने आज संघ क्वालिफाय झाले आहेत, उद्या मात्र अंतिम 8 मध्ये हे 8 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी एकाच जर्सीमध्ये 5 ओव्हरचे सामने मात्र इथे खेळवले जातील आणि 6:30-7:30 वाजता हा पहिला डॉट चेंडू नक्कीच पडला जाईल आणि सर्व संघाला विनंती केली जाते की सेम जर्सी हा ड्रेस कोड असणं खूप गरजेचं असणार आहे. जर ड्रेस कोड नसेल तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. हे देखील आजच्या दिवसात नक्कीच या ठिकाणी जी नियमावली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आपण पाहतोय या शेवटच्या चेंडूवर किती धावा येईल तर पाहिलं तर फलंदाजी मार्कवर मिस्टर रुपेश आहे. रुपेश आणि टेनी. ओहो, इथे मात्र पहा जागा बनवली होती ऑन साइड रिजनला खेळण्यासाठी. थोडंसं सफळ झाले होते परंतु चेंडू पायावर आदळला. इथे मात्र मिळेल 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल ती म्हणजेच 19 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय. 2 षटक कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पॅनल जर पाहिलं तर डीचा पॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर नवली ए संघ ज्या पद्धतीने सामना फिनिश केला त्यांनी अगदी कमी वेळात हा सामना फिनिश केला. आता मात्र ती वाट पाहतोय की आपल्या सोबत अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी नक्कीच कोणता संघाशी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. हे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर अक्षय येतोय. ओहो, फुल लेंथचा मारा केला जातोय. चेंडू जर पाहिला तर खूप चांगला होता. ब्लॉक पद्धतीचा व्हाईट यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. या चेंडूला जर पाहिलं तर ब्रह्मास्त्र म्हटलं जातंय. ओव्हरम म्हणा अंडरम म्हणा याच्यामध्ये जे ब्लॉक चेंडू असतात ते नक्कीच ब्रह्मास्त्र हे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू क्रमांक 1 नक्कीच झालाय. चेंडूवर कुठली धाव आलेली नाही. दुसरा चेंडू मात्र मिस केलाय आणि तदनंतर पाहिलं तर दांडी गुल होते. इथे मात्र जर पाहिलं तर मिस्टर रुपेश बॅक टू द डगआउटला जाताना गडी बाद होतोय. आपण पहिला गडी बाद होईल तो म्हणजेच दीपक 11 या संघाचा. दीपक 11 संघ ज्या पद्धतीने खेळलाय आतापर्यंत तिसरं षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय आणि चांगली गोलंदाजी मी म्हणेन. अक्षय यांनी गोलंदाजी करताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विकास मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया कशा पद्धतीने खेळेल. ओहो, इथे मात्र बॅक टू बॅक हा दुसरा विकेट. तो देखील जर पाहिला तर पुन्हा एकदा दांडी गुल केली जाते. जबरदस्त गोलंदाजी. अगदी अब्रेकचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. सरळ चेष्टांचं वेध घेतला आणि विकेटचं देखील विकेटचं पतन करताना बॅक टू द डगआउट येताना थोडंसं नाराज असेल. ज्या पद्धतीने चेंडूला पाहू शकला नाही, ओळखू शकला नाही आणि तदनंतर पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जाताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ येतोय. बघूया 19 धावा झाल्या आहेत. विकेटच्या हॅट्रिक वर होता परंतु हा व्हाईट चेंडू नक्कीच पाहायला मिळेल. यस पंच वळतायत. व्हाईट चेंडूचा इशारा येतोय. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या आता मात्र 20 धावांवर जाऊन पोहोचते.
इथे मात्र पहा हलक्या त्याने खेळायचा होता, रनआउटचा चान्स, परंतु स्वतःला सावरला फलंदाजांनी आणि त्यानंतर माघारी परतला गेला. रन्स मिळत नाहीये, डॉट चेंडू होतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंतचे जर पाहिले तर 4 चेंडू खूप चांगले राहिले आहेत. येणारे 2 चेंडू कशा पद्धतीचे असतील, दीपक 11 संघासाठी मात्र हे 2 चेंडू खूप महत्वाचे, हाणामारी करावी लागतील. या चेंडूवर जर पाहिलं तर हाणीमारी केले, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मिस्टर सौरभच्या बॅट मधून येतोय चौकार, 4 धावा. इथे मात्र आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा ब्रेकचा मारा होता, खूप चांगली गोलंदाजी नक्कीच केली. एक फटका जरूर त्याच्या विरोधात लावला गेला, मात्र गोलंदाजीचा जर विचार केला तर या ओव्हरमधून एकंदरीत धावा येताना आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे 6. 2 गडी देखील बाद केले, 6 धावा त्यांनी दिल्या आहेत. शेवटचे षटक म्हणजे अंतिम डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं, तो षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. बघूया कोणता गोलंदाज सज्ज होईल, हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे इंट्रोड्यूस केलं जातोय, मिस्टर अमन. अमनला पाहिलं जाईल, बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. तर दुसऱ्या बाजूला मिस्टर सौरभ, ज्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढलाय कारण की त्याने चौकार मारलाय. इथे मात्र पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटचा ज्या पद्धतीने फेस त्याने ओपन केला स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु बॅटची एज लागली आणि सरळ चेंडू निघून जातोय. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. आकाश येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय आपण हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलाय. पुन्हा एकदा ऑनसाइड रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पायावर चेंडू, डेड चेंडू घोषित केलाय. पंच दर्शवत आहेत या ठिकाणी. नक्कीच लेग पंच ईश्वर या ठिकाणी पाहिलं तर थोडेसे बाहेर होते आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आता मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू निघून जातोय. सिंगल रन्स मिळेल, धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते, ती म्हणजेच 26 धावा. आतापर्यंत विकेटचा विचार केला तर 3 गडी बाद झाले आहेत, ते म्हणजेच दीपक 11 संघाचे. आणि साईदीप संघ गोलंदाजी करत असताना हे शेवटचं षटक आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, मोठा फटका मारायचा होता, परंतु नक्कीच थोडासा वेगवान चेंडू पाहायला मिळाला, तेवढा टाइम भेटला नाही आणि त्यानंतर खेळून काढला चेंडू, परंतु रन्स मिळत नाही. इथे मात्र नो चेंडूचा कॉल आहे, अगदी कमरेच्या वरती आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून जर पाहिलं तर रन्स मात्र मिळतील 1+1, 2 धावा. तर नक्कीच आनंदाची एक आणखीन बातमी आहे, नवली गावाकडून आपल्याला पाहायला मिळते. 12, 13 आणि 14 या 3 दिवसामध्ये एक मोठी टुर्नामेंट आपल्या भेटीस येणार आहे. नवली गावाकडून ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली गेली आहे. नक्कीच तर ही प्रत्येक खेळाडूला आनंदाची बातमी असेल, कारण की पालघरमध्ये कमी क्रिकेट, बॉक्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र आयोजन करताना इथे नवली गाव पुण्याच एकदा एकत्रित आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही आनंदाची बातमी आहे नक्कीच नवली गावाकडून. जाऊया मॅच कडे. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झाला, शेवटचा चेंडू शिल्लक.
इथे मात्र पहा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूवर विकेट्स मात्र नक्कीच मिळेल रनआउटच्या रूपाने. टेनी देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टेनी पवन पहिला षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता. सिंगल रन्स काढण्यासाठी इथे गरजेचं आहे. सिंगल डबल्स खूप महत्वाचं असते अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये. कारण की मोठे फटके जर पाहिलं तर मोठे फटके मारत असताना कुठेतरी चुका होत असतात. मात्र सिंगल मध्ये आपल्याला कुठलीही चूक दिसत नाहीये. सिंगल डबल अगदी स्कोर वाढवण्याचं काम करत आहे. सिंगलने धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर लागली जाते. एक विकास पुणेचे एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना मिस्टर चेतन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर सागर आपल्याला पाहायला मिळतंय. सागर आणि चेतन. सागर यमगर. सागर यमगर आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला नॉनस्ट्राईक एंडवर. तर चेतन. आता मात्र हा चेंडू फुलटॉस होता परंतु इथे पहा चेतनसाठी थोडस डेंजर एंड होत आहे. परंतु चांगल्या पद्धतीने धावलाय. रन्स कंप्लीट केलाय आणि या एकेरी धावनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 3 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा या स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा सागर. हा चेंडू अगदी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क झाला नाहीये. चेंडू लेग बाईच्या रूपाने इथे मात्र ट्रॅव्हल्स होताना सिंगल रन्स या ठिकाणी काउंट होते. 4 चेंडूवर आले 4 धावा. प्रत्येक चेंडूवर सिंगल रन्स हेच मात्र विचार विनिमय करून दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. इथे फटका मारण्याचा प्रयत्न आहे. डॉट चेंडू होईल कारण क्षेत्ररक्षक चांगलं आहे ते म्हणजेच दीपक 11 संघातील खेळाडूंचं. 19 चेंडू आणि अजूनही जर पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता आहे.
पुन्हा एकदा इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहिलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण अडवलं जातंय चेंडूला मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची होते समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय. अगदी जर पाहिलं तर 6 चेंडूंच्या खेळामध्ये धावा जर पाहिल्या तर 5 धावा आल्या आहेत. इथून समीकरण वेगळं जाईल. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये धावसंख्या अजूनही बनवायची आहे 23 धावा. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चंदा मामा चला थोडं स्पीडअप घ्या कारण की आपल्याला लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय बऱ्याच प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित आहे कारण की रात्रीची ही टुर्नामेंट असते. ज्यांना ज्यांना वेळ मिळते ते मात्र मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्ग मात्र मैदानाच्या बाहेर असतात. खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय मिस्टर रुपेश. पहिला चेंडू अगदी टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु छोटा टॅप आपल्याला पाहायला मिळाला. या मैदानावर जर पाहिलं तर आतापर्यंत फक्त 2 टॅप सक्सेस झाले आहेत. ते देखील जर पाहिलं तर अनिकेत राऊतच्या बॅटमधून कालच्या दिवसात आपण पाहिलं 2 टॅप या ठिकाणी सक्सेसफुल झालेले पाहायला मिळाले. ऑन साइड रिजन मध्ये मारले होते 2 टॅप परंतु त्यानंतर एकही टॅप अजूनपर्यंत आलेला नाहीये. इथे मात्र टॅप मारण्याचा प्रयत्न होता. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. नक्कीच सागर दर्शवत होता की मी देखील टॅप मारू शकतोय परंतु हा टॅप मारताना कुठेतरी कमी पडले. आपण पाहतोय सिंगल रन्सने धावसंख्या वाढेल. स्कोरबोर्डवर आतापर्यंत 7 धावा लागल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील 3रा चेंडू मार्गस्थ असताना पुन्हा एकदा आता मात्र पहा स्वीप शॉट खेळायचा होता परंतु बॅटची एज लागली आणि पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला तर बॉक्स विकेटच्या रूपाने पहिला गडी बाद होईल. तो म्हणजेच या ठिकाणी साईदीप बोईसर संघाचा मिस्टर चेतन. कशा पद्धतीचे असतील पट्टा तर सजवलाय परंतु त्या ठिकाणी मिस्टर विकास चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. पुन्हा एकदा जागा बनवली. इथे मात्र बॅकफुटला गेले होते. पंचांकडे अपील आणि गडी बाद. इथे जर पाहिलं तर मिस्टर निशिकांत बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे डीजे ऑपरेटर नमित तात्या आज जोश मध्ये आहेत थोडेसे. उद्याच्या दिवशी मात्र अति जोश पाहायला मिळेल त्यांचा. परंतु बघूया मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ओहो इथे मात्र टॅप केलाय चेंडूला. इथे सक्सेसफुल होतोय. चेंडू अडवायचा होता परंतु थोडीशी आधीच झेप घेतली आणि तेच कारण बनलं. चेंडूवर मात्र आजच्या दिवसातील हा पहिला टॅप पाहायला मिळतोय सक्सेस झालेला. पॉवरफुल नव्हता परंतु क्षेत्ररक्षकाच्या थोड्याशा चुकीमुळे हा चेंडू मात्र सीमारेषा पार जातोय. चेंडूवर येतील 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा आतापर्यंत लागली जाते. 11 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. बारा चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे.
12 चेंडू 18 धावा मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर टेनी येतोय. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र पहा क्षेत्ररक्षण पीक केलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. टेनीने हा चेंडू गॅदर देखील केला, अटेम्प्ट देखील केला आणि त्यानंतर पाहिलं तर पंचांकडे वळून पाहिलं परंतु पंच धीरज मोरे अतिशय तटस्थ असे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओरम म्हणा अंडरम म्हणा मात्र प्रामुख्याने ऑफिशियल पंचांची भूमिका पार पाडताना धीरज मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली या ठिकाणी गोलंदाजी. पहिला चेंडू चांगला हाताळलाय टेनीच्या माध्यमातून. दुसरा चेंडू हा देखील चेंडू अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा होता परंतु फटका प्रॉपरली नव्हता, ताकद नव्हती फटक्यामध्ये आणि तेच पाहायला मिळालं. इथे जर पाहिलं तर सिंगल रन्स आणखीन घेतली जाईल. या सिंगल रनच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर आतापर्यंत धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 13 धावा. नक्कीच आपण पाहतोय आतापर्यंत 2 गडी बाद झाले आहेत साईदीप या संघाचे, परंतु 2 गडी बाद होत असताना धावसंख्या देखील जमवली जाते. सिंगलने धावसंख्या वाढेल, स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. धीरज मात्र वळतायत, या ठिकाणी इशारा देत आहेत. यस इट इज वाईट चेंडू. अवांतर धावेची घोषणा होते आणि धावसंख्या 1ने वाढेल. आता मात्र 15 धावा या स्कोरबोर्डवरती लागल्या आहेत. 15 धावा स्कोरबोर्डवरती झाले आहेत. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सागर याचा परंतु चुकला जातोय. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. फटका चांगला आहे. इथे मात्र पहा क्षेत्ररक्षण विकास कडून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज अगदी शेवटच्या क्षणाला आपली बॅट जी आहे ती पॉपिंग क्रीज मध्ये नेतोय आणि त्यानंतर पाहिलं तर आपला विकेट वाचवण्याचं काम नक्कीच त्याला लक मिळत आहेत. धावसंख्या आता जर पाहिली तर समीकरण आपण पाहतोय 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 मध्ये 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. पुण्याच्या एकदा टेनी आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी खर्च करताना मात्र शेवटच्या चेंडूवर एकही रन मिळणार नाहीये. आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. त्या अगदी तात्या विंचू शिरलाय नमितच्या अंगामध्ये. ज्या पद्धतीने रात्रीच्या वेळेस सर्वांना जाग करण्याचं काम नमित म्हणजेच आमच्या बालाजी साऊंड सिस्टमच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतोय. एकदा कॅमेरामॅनला देखील मी विनंती करेल आमच्या नमितवर फोकस करायचंय थोडस. नाही खुश नाही साहिल परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पहा नोटचा कॉल होता पंचांचा परंतु या नोटच्या कॉलवर फायदा उठवू शकले नाहीये. सिंगल रन्स मात्र नक्कीच मिळेल. इथे मात्र पहा आता मात्र सक्सेस झालाय. कधीपासून प्रयत्न करत होता ऑनसाइड रिजन मध्ये मोठा फटका मारण्यासाठी परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर या चेंडूवर सक्सेस झालाय. नक्कीच नमितला मी म्हणेन आमच्या साहिलला दादा कोणकेंची गाणी आवडतायत तर त्यांच्यासाठी एक सॉन्ग होऊन जाऊ द्या म्हणजे ते तुमच्यावर फोकस करतील. येस एंड करायचे आहेत. आजचा दिवस एंड करायचा आहे
त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कमी वेळ जेवढा मिळेल तेवढा वेळ आपण खर्च करा. तुमचा देखील सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. इथे मात्र पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा चेंडूवर ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक तेनी आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 4 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 8 धावा. प्रयत्न तर केले जात आहेत सागर कडून. खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत मिस्टर सागर यांनी. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले आहेत. इथे मात्र समोरच्या दिशेने मारताना फसले जात आहेत. चेंडूवर रन्स मिळणार नाहीये. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अतिशय शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाईल यात काही वाद नाही आहे. कारण की दोन्ही संघ ज्या पद्धतीने खेळलायत, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, सागरचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करू. आता मात्र फटका सजवलाय परंतु त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक प्रेम होता. इथून जर पाहिलं तर नक्कीच गडी बाद झालाय. रनआउटच्या रूपाने या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मिस्टर अमन बाद होतोय, मैदानाच्या बाहेर जाईल. आता मात्र समीकरण आपल्याकडे असं राहील, चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 7 धावा. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 7 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. एका बाजूला फलंदाज जर पाहिला तर मिस्टर सूर्यकांत पाहायला मिळेल. चला थोडीशी घाई करा कारण की खूप उशीर घेतायत तुम्ही. प्रत्येक बॉलवर आपण टीम मीटिंग करू नका, हेच मात्र आयोजकांकडून सूचना आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र फक्त सिंगल रन्स घेतला जातोय. म्हणजे आता समीकरण जर पाहिलं तर 1 चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता असेल. 1 चेंडू 6 धावा. इथून गोलंदाजच हा टार्गेट पुरा करून देऊ शकतोय. परंतु आपण पाहतोय सामना इथे फिनिश झालाय. पाहिलं तर दीपक 11 संघ ज्या पद्धतीने आज खेळला मैदानाच्या मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी, कमी लोड टार्गेट होता. आपण देणार आहोत. आपण मॅन ऑफ द मॅच देणार. तर फ्रेंड्स मोबाईल कडून आपण पाहतोय उत्तम म्हात्रे आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर विनोदजी भावर यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर नक्कीच येते. ते फर्स्ट टाइम कॉन्ग्रेचुलेशंस आपको. कैसा लगा आज जिस तरह से लो स्कोरिंग मैच था, थोड़ा सा दबाव अपने टीम के ऊपर, लेकिन वो जो दबाव था वो कम किया और जिस तरह से इस मैच को जीता आपने, तो कैसा लगा? मुझे बहुत अच्छा लगा कि मैं मैच जीता. फर्स्ट टाइम हम लोग 50,000 में ऐसा खेल रहे. रेगुलर खेलते नहीं हम लोग, लेकिन फिर भी अभी रेगुलर खेलना चाहते हैं ऐसा. और मैं तो बोलूँगा मैं अपने प्लेयर लोग को लेके 30 रन भी किसी भी टीम को नहीं मारने दूंगा. बहुत ही बढ़िया फील्डिंग की थी के प्लेयर्स लोग ने. तो शुभकामनाएं आपको नेक्स्ट मैच